देशात पेट्रोल डिझेलचे दर वाढतायत. काही ठिकाणी इंधन टंचाईची चर्चा सुरू आहे. सोने चांदीचे भाव रोज नवे विक्रम करतायत. जागतिक बाजार युद्धाच्या भीतीनं हादरलाय आणि अशा वेळी भारत सरकारच्या खात्यात जमा झाले आहेत तब्बल 2,87,000 कोटी रुपये. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. आरबीआय म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँकेनं सरकारला दिलाय हा रेकॉर्ड नफा. पण सर्वसामान्यांच्या मनात आता एकच प्रश्न असेल की देशात आर्थिक ताण असताना सरकार आणि आरबीआय एवढे पैसे कमावतात तरी कसे? तर ही गोष्ट थोडक्यात समजून घेऊयात. आरबीआय ही फक्त नोटा छापणारी संस्था नाहीये, तर ती भारताच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेची मास्टर कंट्रोल रूम आहे. देशाच्या बँकांची बँक म्हणजे आरबीआय. देशातल्या डॉलरचा साठा, सोन्याचा साठा, सरकारी रोखे, व्याजदर, परदेशी गुंतवणूक या सगळ्यांचं व्यवस्थापन आरबीआय करत असते. आता आरबीआयच्या कमाईचं गणित पाहू. सर्वात मोठी कमाई झाली ती डॉलर विक्रीतून. यंदा आरबीआयने जवळपास 180 अब्ज डॉलरची विक्री केली. रुपयावर दबाव वाढला की आरबीआय बाजारात डॉलर विकते आणि त्यातून मोठा नफा कमावते. दुसरी मोठी कमाई झाली ती म्हणजे सरकारी बॉन्ड्सवरून. सरकार जेव्हा कर्ज उभं करतं तेव्हा आरबीआय कडे मोठ्या प्रमाणावर सरकारी सिक्युरिटीज असतात. त्याच्यावरच्या व्याजातून हजारो कोटी रुपये आरबीआयला मिळतात. तिसरं मोठं कारण म्हणजे आरबीआय कडे प्रचंड प्रमाणात सोनं आणि विदेशी चलन साठा आहे. मार्च 2026 पर्यंत आरबीआयचं बॅलन्स शीट तब्बल 92 लाख कोटी रुपयांवर पोहोचली. म्हणजेच आरबीआय कडे असलेल्या मालमत्तेची ताकद 20% वाढली. तेव्हा सोन्याचे भाव वाढले, डॉलर मजबूत झाला, परदेशी गुंतवणुकीतून उत्पन्न वाढलं आणि आरबीआयचा एकूण नफा पोहोचला जवळपास 4 लाख कोटी रुपयांपर्यंत. त्यातलेच 2,87 लाख कोटी रुपये सरकारला त्यांचा नफा, त्यांच्या नफ्यातला हिस्सा म्हणून देण्यात आला. पण आता असा प्रश्न आहे की सरकारला एवढ्या पैशांची गरज का आहे? कारण सध्या सरकारवर मोठा आर्थिक दबाव आहे. कच्च्या तेलाचे दर वाढतायत, इंधन सबसिडी वाढतीये, खतांवरचा खर्च वाढतोय आणि कर संकलन याच्यावरचा दबाव सुद्धा वाढतोय. म्हणजेच एका बाजूला महागाई आणि दुसऱ्या बाजूला युद्धजन्य परिस्थिती आणि तिसऱ्या बाजूला वाढणारा सरकारी खर्च सुद्धा. अशा वेळी आरबीआय कडून आलेले हे 2,87 लाख कोटी रुपये म्हणजे सरकारसाठी मोठा आर्थिक ऑक्सिजन मानला जातोय. म्हणूनच आरबीआय कडून सरकारला मिळालेला हा हिस्सा भारताच्या अर्थव्यवस्थेचा मजबूत बॅकअप मानला जातोय. आता हा पैसा खरंच बॅकअप म्हणून वापरला जाईल की सरकारला केवळ वित्तीय तूट दाखवायला वापरला जाईल, हे तर येणारे 1 वर्ष ठरवेलच. याविषयी तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा.